काल हा दरवाजा पण पेंट झाला. ही बाहेरची जी भिंत दिसते या ग्रिलला पण कलर लावून झालेला आहे. ती आपण अशीच ठेवतोय. कुठे आलास तू? आरू पहिल्यांदा आला इकडे. पप्पांचे आजी बाबांचे फोटो इथलं पूर्ण करून मग देव्हाऱ्याला कलर केलाय. हा टेबल सोफा बाहेर काढलाय. आधीचा कलर जुना आणि हा आत्ताचा. मला वाटतं आज होऊन जाईल. हे सामान काढलंय. ह्या मशीन मध्ये सुद्धा छान स्वच्छ निघाले कपडे. कलर झालेला आहे. पत्रे आणि सगळं. साडी काय नीट बसायचं नाव घेत नव्हती की. दादा काय करतायत? किचन मध्ये कलर चालू आहे. आईचं रिटायरमेंट फंक्शन. इथे आपण लावलाय वॉलपेपर. तुझ्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. आता निघूया. 3, 4, 5, 6 असे लावलेत ना. दुपारचे 2:15 वाजलेत. मी आहे आईकडे माहेरी, कारण की कलर काम चालू आहे आणि लादीचं काम पण. लादी ऑलमोस्ट डन आहे. थोडंसं काम बाकी आहे. ते मला वाटतं आज होऊन जाईल. हे सामान काढलंय बऱ्यापैकी. आरूची खेळणी जास्त आहेत. इथे आपण लावलाय वॉलपेपर, म्हणजे कलर पण दिला आणि त्याच्यावरती वॉलपेपर लावला. तो जो वॉलपेपर आहे तो मी खूप आधी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवला होता. आमच्या घरी वॉलपेपर लावायचा होता इन्स्टेड ऑफ पेंट, पण ते काय जमलं नाही. सो हा वॉलपेपर तसाच पडून राहण्यापेक्षा मी म्हटलं इथे होऊन जाईल. प्लस इथे ना बराच पापुद्रे सुटतात ह्या बाजूला, त्याच्यामुळे वॉलपेपरनी थोडं प्रोटेक्शन एक्स्ट्रा मिळेल म्हणून लावून टाकला. मला आवडली वॉलपेपरची प्रिंट आणि रिव्ह्यूज पण चांगले होते म्हणून हे ऑर्डर केले. कोणाला ह्या वॉलपेपरची लिंक जर हवी असेल तर मला सांगा, मी शेअर करते. नानी तुझ्याच्याने आरू झोपत असला तर बघ. हा कोपरा क्लीन व्हायचा आहे. इकडचं सामान किचनमध्ये शिफ्ट करायचं आहे, पण सध्या इथे ठेवलं आहे कारण किचनमध्ये कलर चालू आहे. आईचं रिटायरमेंट फंक्शन जेव्हा आपण केलं होतं त्यावेळेला तिला भेट मिळालेल्या या फ्रेम्स आहेत, तर त्या मी जिथे व्यवस्थित वाटतील तिथे लावून घेतलेत. तर दादा काय करतायत? किचन घेतलंय साफ करायला. पहिले तर पत्रे. ही रूम झालेली आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. हा बघा, हा आधीचा कलर जुना आणि हा आत्ताचा. फ्रेश वाटतंय ना. 2 कलरमध्ये डिफरन्स. वरती काही कलर नाही दिलेला, जो होता तसाच आहे कारण तो कलर डॅमेज पण नाही झालेला. देव्हाऱ्याला कलर केलाय, तो सुकलाय. आता देव सेट करायचे तिथे. दुपारी आणि रात्री झोपताना आम्हाला गोष्ट लागते, ती पण अरूचीच गोष्ट लागते किंवा मग देवबाप्पाची गोष्ट लागते. तर काहीतरी रंगवून सांगायला लागतं. तर नानीचं चालू आहे, लाईट घालवते म्हणजे तो नीट झोपेल. आरू झोपलाय केव्हाचाच. आता उठेल थोड्या वेळात. मी थोडं काय ना काय छोटं मोठं काय ना काय करून घेतलं. पप्पांचे आजी बाबांचे फोटो लावून घेतले. दादा तिकडे चढलेत वरती. झालं ना, पत्रे झाले ना. उद्या समोरची भिंत मारा. ओके. आलू उठला हो. आणि आता आम्ही कुठे चाललो? वर चाललो मम्माच्या रूम मध्ये. जुन्या बुवा नाही आलो आपण. कुठे आलो? इथे उभा राहा. मम्मा खिडकी दरवाजा बंद करते, मच्छर येईल नाही तर. ह्या दरवाजानं कलर करायचा होता, तो केलेला आहे कलर. आणि हे जे खिडकी जे आहे त्याला पण करायचा होता, सुकलाय. सो आपण खिडकी लावू शकतो. कुठे आलास तू? आरू पहिल्यांदा आला इकडे. फर्स्ट टाइम आलाय तो. कलर केलाय नाही. ठीक आहे, सध्या चालून जाईल. एवढा पण काही खराब नव्हतं झाला. सो थोडस जरा व्यवस्थित साफ केला तर होऊन जाईल. नानी आहे ना. कोण आहे? चला आता आपण कॅमेरा बंद करूया आणि व्यवस्थित जिना उतरूया. चढणं सोपं असतं, उतरणं कठीण असतं. चला. आरूच्या नादात लाईट घालवायची राहिली वरची. आज आहे कलरचा डे 4 or 5. आता सुरू आहे इकडे किचन मध्ये कलर करायचं काम. ती एक भिंत राहिली आहे, ती करतील. अजून याच्यावर सेकंड कोट येईल का? झालं अजून एक कोट येईल. तर आधीचा कलर तुम्ही बघताय डार्क, आणि आता त्याच्यापेक्षा हा फेड जास्त ब्राईट दिसतंय, जास्त फ्रेश वाटतंय. फ्रेश तर असंही वाटणं कारण नवीन आहे, पण इट इज ब्राईटर दॅन जो आधी होता तो. ह्याला झालं काय? आपलं पायपाला व्हायचंय. लादीचं काम झालेलं आहे अंगणात. लादी इज ऑल डन. उरलंय, शिल्लक आहे, आणि लाद्या पण आहेत उरलेल्या. सो लादी इज नॉट ऑल डन, ऑलमोस्ट डन. पहिले कपडे चेंज करून घेते आणि मग आपण साफसफाईला सुरुवात करूया. ओके गाईज, स्ट्रेट टू नेक्स्ट डे.
माझा शॉर्ट व्हिडिओ ॲक्च्युली रील आपली इंस्टाग्रामवर अपलोड होते, तोपर्यंत मी तुम्हाला अपडेट देऊन देते की काल काय झालं. जास्त काही शूट करायला मला जमलं नाही, सो मग मी आत्ता करते. थोड्या वेळाने मला निघायचं आहे एका हळदींना जायला. माझ्या भावाच्या हळदी आहे. काल हा टेबल कलर झाला, सोफा बाहेर काढलाय कारण की हॉलमध्ये आता पेंटिंग चालू होईल. काल हा दरवाजा पण पेंट झाला, ही बाहेरची जी भिंत दिसते ती पेंट झाली, या ग्रिलला पण कलर लावून झालेला आहे काल. हे जी टेक्स्चर वॉल आहे ती आपण अशीच ठेवतोय कारण ती काय खराब झालेली दिसत नाहीये, सो ही आपण अशीच ठेवणार आहोत. बाकी सगळीकडे विथ सीलिंग पेंट होईल. हा पार्ट ह्याला पण काल पेंट करून घेतला. किचनचा कलर झालेला आहे, पत्रे आणि सगळं झालेलं आहे. आता थोडंसं सामान नीट लावणं सुरू आहे. ही मांडणी काल मी व्यवस्थित लावून घेतली, त्यातलं सामान लावून घेतलं, ती भांडी वर चढवून झालेली आहेत. बाकी सगळं हळूहळू हळूहळू होतंय. ह्या पाठच्या ज्या भिंती आहेत त्या सुद्धा कलर होतील कारण की हाच कलर जो आम्ही आता करतोय तो जवळजवळ 4-5 वर्षानंतर करतोय. तर अजून पुढे नंतर कधी कलर करू त्याच्यापेक्षा आता सुरू आहे, तर म्हटलं ह्या भिंती पण होऊन जातील. त्यानिमित्ताने क्लिनिंग होऊन जाईल आणि या भिंती पण जरा बऱ्या दिसतील आधीपेक्षा. कपडे एव्हाना सुकलेत काल रात्री. काल पहिल्यांदा नवीन वॉशिंग मशीन आपली लावलेली, बरं पहिल्यांदा काल लावली. छान व्यवस्थित छान स्वच्छ छान निघाले कपडे. दॅट्स ऑब्वियस, बाय द वे वॉशिंग मशीनचं कामच ते असतं. पण तुम्ही रिव्ह्यू वगैरे द्यायला सांगितलं होतात, तर रिव्ह्यू वगैरे मी सावकाश देईन. आता सध्या तुम्ही बघताय काय गडबड सुरू आहे, पण चांगली आहे मशीन, मला तरी आवडली. जी आपण घेतली आहे ती आहे व्हर्लपूलची स्टेन वॉश प्रो आणि त्याची खासियत म्हणजे त्याच्यात इनबिल्ट हीटर आहे. कधी आपल्या घरी कोणी पेशंट्स असतील किंवा लहान मुलांचे खराब झालेले कपडे असतील किंवा आपण अंथरुणं धुवायला काढली तर ती छान गरम पाण्यात मस्त क्लीन होऊ शकतात. अजून एक त्याचा फायदा म्हणजे वॉशिंग मशीनला जो फिल्टर असतो बघा, ज्याच्यामध्ये छोटे छोटे धागे अडकतात, माती अडकते, तर ते आपल्याला सेपरेटली क्लीन करावं लागतं वेगळ्या वेगळ्या मशीन्समध्ये. पण ह्या मशीनमध्ये ती सिस्टीमच अशी केलेली आहे की जेव्हा पाणी फ्लश आउट होतं ना, त्या फ्लोमध्ये त्या फोर्सने त्या पाण्याच्या ते जे धागे बिगे माती बिती जी काही आहे ती पण ऑटोमॅटिकली निघून जाते, क्लीन होते. तर आपल्याला सेपरेटली क्लीन नाही करायला लागत. ती खासियत आहे त्या मशीनची. आता मला हे माहिती नव्हतं की फ्रंट लोड इज बेस्ट, तेवढा काय माझा रिसर्च नव्हता त्या बाबतीमध्ये, पण आता मला कळलं आहे. तर पुढची मशीन जेव्हा कधी आपण घेऊ त्यावेळेला फ्रंट लोडलाच प्राधान्य देऊ. कमेंट्स अशा होत्या की फ्रंट लोड इज टंबल वॉश, तर त्याच्यामुळे जास्त क्लिनिंग चांगली होते. तर ठीक आहे, आत्तापर्यंत माहिती नव्हतं, आता कळलं. थँक्यू तुम्हाला. तर पुढच्या वेळेला त्या बाबतीमध्ये आपण काळजी घेऊ. पण ह्या मशीनमध्ये सुद्धा छान स्वच्छ निघाले कपडे. वाळले तर ते आपण काढून घेऊया. ती पक्कड उचल तिथून बाबू, पक्कड उचल तिथून, तुझाच पाय पडेल. उचल, दे नानीकडे. सामान अजून लागायचं आहे बरं, जसं जसं जमतंय तसं जसं करतोय आपण. हळूहळू हळूहळू सुरू आहे. निघतेय मी. साडी काय नीट बसायचं नाव घेत नव्हती, किती वेळ गेला त्याच्यातच. आता पण नीट नाहीच बसली आहे, पण अजून थांबले तर पार तिथं हळद लागून जाईल आणि मी पोचणार नाही. निघते. भावाची हळद म्हणजे कसं, आईचा मानलेला भाऊ. आईने ज्या वेळेला DED केलं त्यावेळेला ती मामी आणि तो मामा दोघेही त्यांच्यासोबत, म्हणजे ते एकत्र बॅचमेट ते, तर तशी ओळख. मामा भाऊबीज वगैरे करतो, तर त्या नात्याने माझा मामे भाऊ, त्याचं लग्न आहे, तो सर्जन आहे आणि म्हणूनच तुळशी विवाहाच्या आधी लग्न घेतलेलं आहे. नवरा आणि नवरी दोघंही, ती पण सर्जनच असावी, मला तेवढं गॅरंटी नाही, पण या 90% ती पण सर्जनच असावी. डॉक्टर आहे एवढं नक्की. तर त्यांचं लग्न आहे, त्यांची आता एक्झाम आहे नंतर, त्याच्यामुळे आता तुळशी विवाहाच्या आधीच लग्नाचं मुहूर्त आहे. उद्या लग्न आहे, आज हळदी आहे. आपण निघूया. हा माझा मामा. तुझ्यासाठी ऑन केला कॅमेरा. मामी ये बघ इकडे, बघ इकडे बघ. नवा जेवढा. कशी आहेस? मस्त. बाय बाय. आता वाजलेत 7. हॉलचा कलर डन आहे.
आणि आज जास्त वेळ थांबले नव्हता कारण की इथलं पूर्ण करून मगच ते आता निघतील. आता हे खाली जे डाग पडलेले असतात त्याचं क्लिनिंग सुरू आहे. मग बाहेर टेबल आणि सोफ्याचं जे काही ठेवलेलं आहे ते फर्निचर आत आणून ठेवतील आणि मग ते जातील. फायनली हॉल डन आहे. तो घर झालेला आहे. आता शिल्लक आहे बाहेरची भिंत. त्याच्यासाठी आता परवा उद्याचा दिवस सुट्टी आहे त्यांची पण, आणि उद्या आम्हाला पण लग्न अटेंड करायचं आहे. त्याच्यामुळे उद्या आम्ही पण नसूच. आत्ता मी निघते आहे घरी कारण 7 वाजलेत. ऑलरेडी कुमारसोबत पुढे गेलेला आहे. तुम्हाला फॅनची घरघर ऐकायला येत असेल. मी आज माईक पण नाही लावलेला. सी यू टुमॉरो. चला मी निघते लग्नाला. आईचा फोन आला होता, ती ऑलरेडी पोहोचली आहे. मंगलाष्टका छान पार पडल्या. बाहेर जेवणाची पण सोय आहे पण तिकडे ऑलरेडी गर्दी आहे. त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबलोय सध्या आणि तोपर्यंत खाऊन घेतोय आईस्क्रीम. नवीन जोडा इकडे आहे. डॉक्टर श्री स्वप्नदीप थळे आणि डॉक्टर सौ सायली. तुम्हा दोघांनाही नवीन आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा. सुखी रहा, आनंदी रहा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हो जेवून जा. लग्न छान पार पडलं आणि आता संध्याकाळी आम्ही जातोय म्हणजे माझा पुतण्या राधेय त्याचा पहिला वाढदिवस आहे. तिकडे चाललोय. कुमारची सख्खी आत्या, मोठी आत्या, आमच्या जिजी आत्या, त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे. त्याच्या बारशाचा ब्लॉग केला होता आपण. बाळाचं नाव ठेवलं होतं राधेय. तर आमच्या राधेयाचा पहिला वाढदिवस आहे. त्याच्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. आता निघूया. 3, 4, 5, 6 असे लावलेत ना. 3, 4, 5, 6 असे लावलेत ना.